अरे संसार संसार कसा पाय टेकला बरं. आधी पटकन मुरगळतो नंतर होते बोंबा बोंब. कमी म्हणजे सावकाश सावकाश हळू. अरे हो आलाप. अरे हे काय आई बाबा पण पोहोचलेत. हो 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 मी नंतर बोलते हा तुझ्याशी. हो आलाप मी घेते बाबांची काळजी. ओके 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 बाय बाय बाय. आई बाबा या ना. वहिनी या. बसा ना. तुम्ही बसा, मी पाणी घेऊन येते. जरा जास्तच झालंय का हे? खूप जास्त. पाणी घ्या ना. घ्या. ग्लास द्या. ऍक्च्युली काल आलापकडून कळलं आम्हाला हे. आम्हाला पण. काय? हेच हेच की बाबाच्या पायाला दुखावलंय हे तो तुम्हाला बोललाय. अच्छा. ऍक्च्युली आम्ही आज तुला न्यायला येणारच होतो ना, म्हटलं यांचा पाय पण बघून येऊ. नेमकं काय झालंय? मुरगळलाय. पडलाय. नाही कळलं. आधी मुरगळला आणि मुरगळला त्यामुळे मी पडलो. हा. डॉक्टरांना दाखवलं का? हो. नाही. हो म्हणजे नाही. ऍक्च्युली आम्ही डॉक्टरांकडे गेलोच नाही. त्यांना आम्ही व्हिडिओ कॉल केला होता. मग म्हणजे व्हिडिओ कॉल केला म्हणून त्यांनी तसा पाय बघितला, पण प्रत्यक्षात पाय त्यांनी बघितला नाही. अच्छा. पण मग सूज दिसत नाहीये. आम्हाला पण आत्ताच कळलं ना. काय? आम्हाला पण आत्ताच कळलं की सूज दिसत नाहीये. जाऊ आम्ही दुपारी जाऊ डॉक्टरांकडे. कैलास. तुम्ही दोघी नाश्त्याचं बघता का? हो हो. चल जुई द्या. ये. आले का? पांडा शांत हो शांत हो. पांडा माझा पाय दुखावलाय. मी वर गेलो नाहीये कायमचा. अहो कैलासजी काहीतरीच काय बोलताय? अहो बघा ना सूरज तसा लावतोय. तुमच्या काळजीमुळेच बोलतो आहे. मग काळजीच्या सुरात विचार. पण मला एक कळत नाही आहे. काय? मघाशी मी इथे आला होता तर तुम्ही तुमच्या पायावरती उभा होता. मघाशी म्हणजे किती वेळापूर्वी? 5-10 मिनिट झाला असेल. हो यांचा पाय तर काल रात्री मुरगळलाय ना. सक्कच नाही आहे. मघाशी मी इथे आला होता तो स्वतःच्या पायावरती उभा राहून माझ्याशी बोलला आहे. कुठे उभे होते? दाखवतोच थांबा. हा अशा उभा होता आणि माझ्या सोबत बोलत होता. खरा आहे की नाही कैलासजी? कसा उभा होतो मी? हा अशा. माझा कुठला पाय मुरगळलाय? हा हा माझा हा पाय दुखावला गेल्यामुळे मी भिंतीचा आधार घेतला होता म्हणून तुला जाणवलं नाही ते.
पण अशा कशा? आता तू इथे माझी विचारपूस करायला आलास का चौकशी? काळजीने विचारायला आलो आहे ना तुम्हाला. काय झाला? हा आवाज, हा स्वर कुठेतरी ऐकल्यासारखा वाटतोय. माझा आवाज. थांब, तू बोलू नकोस काही. थांबा, बोलू द्या. कैलासजी त्याला बोलू द्या, नाही म्हणजे मला स्ट्राईक होईल. हा आवाज कुठे ऐकलाय? तू बोल बोल. अहो माधव साहेब, जगात जशी एकसारखी दिसणारी 7 माणसं असतात, तशी एकसारखे वाटणारे 7 आवाजही असू शकतात. त्यातलाच हा एक आवाज. बराबर बराबर. अरे पांडे, तुला पद्या शोधत होता. मला कधी? मला फोन आला होता. पद्याचा विचारत होता की पांडे कुठे आहे. आता मला आठवलं. त्याच्या माझ्याकडे काहीतरी काम होतं. मी जातो, तुम्ही काळजी घ्या. तू पण काळजी घे रे. हा आवाज, हे सगळं असं सुरू आहे. म्हणजे जो तो येतो, या दुखऱ्या पायाची आठवण करून देतो, मग खूप त्रास होतो. हे सगळं अचानकच झालं ना? त्याची इच्छा. कैलासजी, हा, आता हा जो माणूस बाहेर गेला याचा आवाज तुम्हाला टीव्हीचा आवाज ऐकायचा आहे का? काय? टीव्ही लावून देऊ का? बघूया ना. रिमोट तो काय सापडला आहे? समोरच आहे. असू दे असू दे, मी घेतो ना. नाही नाही, पण मी देतो ना तुम्हाला. तुम्ही कशाला ह्या अशा अवस्थेत हालचाल करता? अहो, तुम्हाला उगाचच कष्ट, मी देतो ना नाही, नाही, तुम्हाला. अहो पण ह्या नाग नागणीच्या फ्रेम्स जर तिसऱ्याने बघितल्या ना, तर त्याची फ्रेम लावावी लागेल. अरे, तुम्ही चक्क धावत आलात? आणि तेही तुमचा पाय दुखावलेला असताना? हा, बाबा, बाबा रे, तुला किती वेळा सांगितलं तुझा पाय दुखतोय त्याची? बस तिथे. चल चल, सावकाश 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 सावकाश. हा, सावकाश. पाय बघू, पाय बघू. बघू बघू बघू, सावकाश सावकाश. हा, कालपासून बाबाचं हे असंच चालू आहे. अचानक चालायला लागतो, म्हणजे त्याचा पाय दुखावलाय त्याच्या लक्षातच नाही राहते. अरे बापरे, जे पायाच्या दुखण्यापेक्षाही हे जास्त सिरियस आहे. तुम्ही सरबत घ्या ना. हा, घ्या बाबा, घ्या. वहिनी, घ्या. बाबा, तुला पण सरबत आणू का? हे नेऊन ठेवा. आलेच. हा, वा, जय बाळा, वय फार छान झालं ते बरं का. आईने केले होते. अजून घ्या ना. नको नको, अजून मागितले तर तुम्ही तुमच्या पायाचं दुखणं विसरून पोहे आणण्यासाठी धावत सुटाल. जुई बाळा, निघूयात का आपण? हो बाबा, मी माझी बॅग आवरते. पण त्याआधी आई आणि बहिणी, तुम्ही जरा स्वयंपाकघरात येता. हळदी कुंकू लावायचं होतं. हो. हा, तुमचे महिला मंडळाचे सगळे सोपस्कार होऊ द्या, म्हणजे मग आपण लगेच निघूयात. चला आई,
या ना. कैलासजी, पाय बरा आहे माझा. नाही नाही, माझा प्रश्न जरा वेगळा आहे. आता काय? म्हणजे तुमची जर हरकत नसेल तर तुमचा वॉशरूम मी जरा वापरू शकतो का? माधव साहेब, अहो हरकत काय, वापरण्यासाठीच तर बांधलंय. तुमच्या ह्या विनोदावर मी वॉशरूम मध्ये जाऊन आल्यानंतर हसतो. हे इथून सरळ आत. असं. अच्छा. फोटो फ्रेम्स. जुईला पण इथेच फ्रेम्स ठेवायच्या होत्या. कैलासराव, ओ ओ हे काय? फ्रेम्स. नाही, त्या फ्रेम्स आहेत हे मलाही कळतंय, पण त्या रिकाम्या आहेत. ऍक्च्युली ना, मला मगाशी यामध्ये फोटो बघितल्यासारखं वाटतंय. अहो शक्यच नाही, त्या खूप जुन्या फ्रेम्स आहेत आणि त्या नेहमी रिकाम्या असतात. नेहमी रिकाम्या असतात म्हणजे? ऍक्च्युली ह्या फ्रेम्स नाही आहेत, आठवणी आहे. ही जी पहिली फ्रेम आहे ना, अच्छा, म्हणजे ही का? ही माझ्या वडिलांची फ्रेम. ते जेव्हा गेले तेव्हा त्यांच्या मोठेपणीचा फोटोच नव्हता, सगळे लहानपणीचे फोटो. आम्ही फ्रेम केली पण रिकामीच ठेवली. ह्या रिकाम्या फ्रेमलाच आम्ही हार घालतो. आणि मग ही दुसरी? ती आजोबांची, सेम विथ आजोबा, तीही रिकामी. तुमच्या घराण्यामध्ये पूर्वी सगळ्यांनाच फोटोची अलर्जी होती का? अहो तुम्हाला तर माहितीच आहे ना, त्यावेळी ऑटोग्राफचा जमाना होता, त्यामुळे कुणालाही फोटोग्राफची किंमत नव्हती. म्हणजे मग आता ही तिसरी फ्रेम तुमच्या पणजोबांची असणार? नाही, ह्या 2 फ्रेम्स वरती ती फ्री मिळाली. असू द्या, असू द्या. उगीच ह्या फ्रेम मुळे तुमच्या आठवणी कशाला ना ताज्या करायच्या. शिवाय आठवणी ताज्या होणं त्रासदायकच नाही का? महिला मंडळींचे आटपलं की नाही आतलं अजून? सुई, माहेरी आली आहेस तर थोडं अजून थांबावं असं तुझं मन तुला सांगत असेल ना, पण जरा लवकर आवरशील काय? ना इथूनच पुढे मला ऑफिसला जायचंय. हो वहिनी.
प्राजक्ता, हं? तुझ्याशी जरा बोलायचं होतं. हा बोला ना. म्हणजे मला माहितीये की जुई आणि आलापच्या लग्नाबाबत आलापची आई जरा नाराज आहेत, पण प्लीज तू तिला समजून घे. बघ जुई लहान आहे, तिला प्लीज एक संधी दे. एक आई म्हणून मला विश्वास आहे की देसाई घराला अभिमान वाटेल अशी सून ती बनेल. प्लीज. खरं सांगायचं झालं तर आम्ही कितीही म्हटलं ना तरी सगळं काही आईंच्या मनावर आहे. आणि आता तरी मी या उपर काहीच बोलू शकत नाही. आई मी बेडरूम मधून बॅग घेऊन येते. खरं सांगायचं झालं तर आम्ही कितीही म्हटलं ना तरी सगळं काही आईंच्या मनावर. आणि आता तरी मी या उपर काहीच बोलू शकत नाही. चल आई, माझं झालंय आवडून. घेतलं सगळं? हो. काही राहिलं नाहीये ना? नाही, आणि काही राहिलंच असेल तर तुम्ही आणून द्यालच की. आणि मनाचे दुःख साठवून राहिलंय त्याचं काय करशील? आई आहे ग मी तुझी. माझ्यापासून डोळ्यातलं दुःख कितीही लपवलंस तरी ते नाही लपणार. आई सॉरी. सॉरी काय त्यात? आई जवळ मन हलकं करावंसं वाटलं की करायचं, पण असं रडून कसं चालेल? आई अग, मला तडपण येतं ग. त्या घरात आलापची आई आणि वहिनी मला एक्सेप्ट करतील ना? आणि मग माझ्या विश्वासाचं काय? मला पूर्ण विश्वास आहे की माझी मुलगी एवढी गुणी आहे ना की तिला एक्सेप्ट केल्याशिवाय ते लोक राहणारच नाही. हो ग आई, पण आई आलापची आई माझ्याशी बोलत सुद्धा नाहीये. बाळा थोडासा धीर धर. हे बघ आज मनाविरुद्ध का होईना त्या आपल्या घरात आल्या ना, अगं उद्या स्वतःहून येतील. फक्त तू त्या सगळ्यांच्या मनाचा विचार कर. आणि हो, या सगळ्यामध्ये तू इच्छाधारी आहेस हे विसरू नकोस. हो आई.